गाइस कसे आहेत तुम्ही सगळे. आज एक ब्लॉग एकदम बेस्ट बनणार आहे, कारण आज पूर्ण घरातली साफसफाई करणार आहेत आम्ही. आणि माझी बायको आत्ता उठली, माझा आंघोळ झालं. आंघोळ का केली म्हणजे मी तुझ्यावाने आळस नाही. हा साफसफाई करायची, पण आपण पण पहिले साफ व्हायला पाहिजे का नाही. बात सही आहे. हे बायकोला समजत नाही. मला आता मेंदूवडा आणून देणार आहे. मेंदू बिंदू वेडा नाही, अशा आळस बायकोला मी काय नाही आणून दे. मेंदू नाही आणि बोलते मेंदू वडा आणा. नाही काम चालू झालं बघा. भांडी पण राहिलेत. काहीतरी बनव जेवण विवण, भूक लागली. क्या रे तू काम करने के मूड में और तू बोल रहा है खाना बना के दे. एक खाना बनाने का टाइम है क्या? अरे भूक लागली, मग काम करायच्या आधी मग जरा भूक. अरे तो तेरे को बोलला ना जाके लेके आ मेंदू वडा इडली. तुला मेंदू नाही आणि मेंदू इडली. अरे कहना क्या चाहते हो? मेंदू इडली मागते. तो तेरे को मेंदू है, मेरे को बोल रहा है नाश्ता बना के दे. ये भी मेरी गलती है. हा तन के तू कसेगा. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं. झालं. क्या तू मेरे से मुंह लड़ा रहा है. काय लगा रे. मुंह लड़ा रहा है. म्हणजे आज नाश्ता नाही, बाहेरून आणायचं आहे. आज बाहर खाएंगे अपन. अरे छोटी बच्ची हो क्या. क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं. मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तेनु शरारत सिंगावा जनो दिसते तशी नाही गायस. बघ तरी नखरे बघा तिथे. मेंदू वडा आणलाय मा बायकोला थोडा मेंदू आणायसाठी. हे बघा मी तर आहे ना, हिने पसारा विसारा काढायला चालू केलंय बघा. हे माझं डंबल्स आहेत. हे डंबल कधी कधी मी हिच्या डोक्यात एकदा घालणार. नाही ते फेकून द्यायचे नाही साध. असा मारीन ना. क्या बात कर रहे हैं? बहुत बहुत मारेंगा. अच्छा चले मेंदू वडा खाऊया. बिना मेंदूची पोरगी. सही पकडा. ये लवकर चल. मा बायको अँटिक तीस अँटिक. मेंदू वडा मस्त आहे, चांगला आहे का. खूप छान आहे. एक बाईट तू खा. मी पण चालतो. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. घे नाही घे. आता खाऊन पिऊन भरपूर काम आहेत. इले मला वैताग देणार आहे, पूर्ण बॉडी दुखणार आहे. क्या बात कर रहे रे बाप. सुट्टी असून पण आयला ती मला आराम नाही देणार आहे. क्या बात कर रहे हैं? ना बुटके. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. झोपणं आराम करणं महत्वाचं आहे का घर साफ करणं महत्वाचं आहे. बात तो सही है. तुला काय गोष्ट आवडली. हा घर साफ करून मग आराम करणं. बेस्ट आहे ना हे तुझ्यासाठी. पप्पी देऊन काम करून घेते बघा. क्या बात कर रहे हैं? औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. वरचं घासायचंय. सगळं ते पण मांडणे काढायचे आपल्याला. हे सगळं घासायचंय. हो आपला झेंडा पडला. अरे व्यवस्थित कर बाबा झेंडा. अपना देश इसके ऊपर है तो है. मैं हूँ तो इंडिया, मैं हूँ तो इंडिया, मेरा भारत महान, तेरा भारत महान. चला काम करा. झेंडा. स्वच्छ भारत. स्वच्छ भारत स्वच्छ अभियान. रुको जरा, सबर करो. क्या हुई. अरे काम करायचं आणि इथं नखरे करते. चल गाईज बघा कुठं चढली. हा पडले तर मला मग सांगू काय. ये खाली. माकडा आणि कुठं पण चढते. हे पोलिओ दिला. मग सगळ्यांना देते. पोलिओ झाला ना. पोलो काय
पोलिओ दिला ना. अरे मला दिला पण तुला नाही दिला असं वाटतंय. नाही दिला नाही दिला नाही दिला नाही नाही तू पोलिओ काय बाबा आता ए बाबा नाही तू म्हणताय आता आता दिखने कर. की राही में हुआई चलो चलो आता काम करा. है मुझको कमली बाई कमली बाई तुला घासून टाकीन मी. काम कर नोकरी नंतर कर. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे बापरे डेंजर आहे रे तू. रोज नाही तुटलं ना असंच होतो. काय रोजची साफसफाई करायची. मग रोजचं साफसफाई करायचं. घर जेवढं स्वच्छ तेवढं मन स्वच्छ असतं. असं नसतं. जेवढं घर स्वच्छ ठेवत तेवढंच लक्ष्मी येणार. मग तेच तर सांगते ना बावळटा. पावळटा जेवढं स्वच्छ घर असणार ना तेवढंच चांगलं असतं. कळलं का. ओके सर. चल कर साफ कर. तुम्हाला काय काम दिलं विसरलो मी. तिथे बस आणि डाळी बिळी सगळं काढ. गो. पहिला निघला बेसन. बेसन ठेवला बाजूला. दुसरा निघाला तिसरा निघाला वाटाण्या. अच्छा चौथा निघाला वाटाण्या. ठीक है. पाचवा निघाला वाटाण्या. ही मला लय काम देते. घरातले काम हिला करायला पाहिजे पण ही मला देते. बघा हिला बघून घ्या. दोघं मिळून केल्याने काय चुकत नसतं तुझं. हा का. बात तो सही है. लायक है क्या? घरातला सगळं राशन काढलाय बाहेर. डबे खाली केलेत. पूर्ण डबा खाली करून दिलाय. आता हिला पण खाली करायचं. इथून लय घालायचा. काय जागा घास ना मांडली. मांडणी घासू. बाहुबली आणि मे. अरे भाऊ बोल्या खाली ठेव. मांडली नाही इथंच. लय वजन रे. अगं टप घे ना चल. थोडं पॅसेज लय कमी आहे तर पहिले काम आवरून घर साफ करू. घर पूर्ण पसाऱ्याने भरलेलं आहे सर्वीकडं. तिथं पण आता सगळं आवरायचं आहे. पूर्ण घर स्वच्छ झाल्यावर बघा चला मला पण थोडा हात द्यावा लागेल बायकोला साफसफाई करताना. आता बोलते हात देईन. हा. आणि फक्त 2 मांडण्या घासून दे ना. ती जाऊन झोपल तिकडे. बघितलं प्रत्येक बायको नवऱ्याची तारीफ करते पण माझी बायको मग नवऱ्याची इन्सल्ट करते. एवढी आहे नाही, बघितला. नाही बोलली करणार आता. नाही नंतर पण घड्या करणार आहे. हा बघितला. असं बोललं की अजून काम वाढवतील. एक मांडणी धुवायला जायला माझा जीव गेला. घर साफ करायचं म्हणलं ना पूर्ण दिवस लावतो रे बाबा. लय कष्ट करावं लागते. आता कसं वाटतं. कसं वाटतं म्हणजे तू रोज गेला असतं तर आता एवढं झालंच नसता. रोज काम करावा ना म्हणजे घाण राहणार नाही. हे काय इथून रोज जरा कपडा फिरवायला असता. मांडणी धुवायची मी गरज उलट नाही लादा महिनाभर. घासते. नाही. किती वेळ लागेल अजून अजून 1-2 1-2 मिनिटं. नाही तास लागेल. पाय दुखायला लागले माझे हात पाय. बस इकडे ये. पुढं इथं बसतो ना. इथं बसून राहा. ड्रामावर बसतो की मी काय लहान आहे का. क्या करूँ इसका क्या काय बोलली. इकडे हा, काय काढून दे. यायला कामच देते इकडून तिकडून. औरत का चक्कर बहुत बेकार होता है. थोडस काम केलं बसलो. थोडं अजून काम केलं बसलो. गाईस माझा नवरा बघा आता स्टाईल लाद्या घासतोय. तुम्हाला दाखवते चला. बरं स्वच्छ भारत स्वच्छ अभियान. अच्छा हमको सिखा रिया है. पसारा बघा काय
आतापर्यंत झालं नाही, किती वेळ लागल, भूक लागली, दुपार झालाय. घरातलं काम काढायला घेतला ना, याला घरातलं कामच संपेना. एवढं काम चालू आहे, पसर आतापर्यंत झालं नाही, 1 वाजलाय. मला टाइम वाटतंय लागेल. बाहेरूनच आणावं लागेल जेवण ना. बाहेरूनच आणावं लागेल. अजून लय काम आहे आम्हाला. काय बोलली? लय काम आहे. हिला हे नाही सांगत की खरंच बाहेरूनच खायचंय, असं नाही बोलणार की लवकर आवरून मी बनवते खायचं. नाही, बाहेरूनच मला खायचंय. ट्रिपल राईस खायचंय. बडे चालू चीज उभे. मी हा. बोलले असते ना तर हा ओरडला असता. हा. म्हणून मला त्याच्या तोंडातूनच ऐकू, पण आपण बोलायचं टाइम लागतोय थोडस. बोललाच होता. झालं जेवण द्या. जाऊ दे आता, आज खरंच लय काम आहे, त्यामुळं मग बाहेरूनच आणावं लागेल. हिचा हाताचा खाऊन खाऊन वैतागलो. चांगलं खातो ना माकडा, चांगलं खातोस ना. मी बाहेर जाऊन थोडं टाइमपास, म्हणजे तवसर हिचं काम होईल सगळं, म्हणजे सगळं काम. ए बाबा, हिला मला नाही जमलं तिथं आतमध्ये घुसायला. रडणं चालू. मग जेवण आणायचं का नाही बाहेरून? जेवण घेऊन आणायचं ये. का नाही? घेऊन ये. ऐक ना, तिथं घेऊन ये. ठेव 5 मिनिटं फक्त तिथं. मी बघतो असं गॅस बीस इथलं सगळं आवडते, फक्त ते घासून दे आतलं. काम झालं का नाही भाऊ? चालूच आहे काम. ए बघ, तुझं काम नको म्हणून ते पण पुसून ठेवून दिलं, इथं ठेवून दिलं. अच्छा. आवाज आहे काय? आणला तुझा. हा, पाणी सुटला ना. चल ये लवकर, बस. आता आमचा जेवणाचं चालू आहे. मॅडमने सांगितलेलं की बाहेरचं खायचं आहे, ट्रिपल राईस, आणि तिने कष्ट पण केलाय, म्हणून तिला बोललो की ठीक आहे जाऊ दे. बोल काय बोलाय. तर गाईस, माझी मनाची इच्छा पूर्ण झाली. आज 6-7 महिने झाले असं मी ट्रिपल राईस खाल्लं ना, तर आज इच्छा पूर्ण झाली. कामाच्या बद्दल हे वाहना भेटला. मग तिने काम केलं तर तिला द्यायला पण पाहिजे. तर गाईज बस आता एवढंच ब्लॉग. आता जेवतोय, अजून भरपूर कामं आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओला नक्की भेटू. सबस्क्राईब नक्की करा. बाय. झालं, तिला भेटला आता खायला मस्त. तू इथं खाण्यामध्ये बिझी आहे.